नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या निराधार बांधवांसाठी लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट घेऊन आलेलो आहे. सध्या पाहू शकता पावसाळी अधिवेशन सुरू असून पावसाळी अधिवेशनाचा हा 4था दिवस होता आणि या 4थ्या दिवशी लाभार्थ्यांचे, दिव्यांग बांधवांचे, विधवा महिलांसाठीचं, ज्येष्ठ नागरिकांचे, आजारी व्यक्ती, त्याचबरोबर श्रावणबाळ, निवृत्तीवेतन योजनेच्या अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा असा निर्णय जो आहे यामध्ये घेतला जाऊ शकतो आणि त्या संदर्भात मुद्दा जो आहे माननीय बच्चूभाऊ कडू यांनी मांडलेला आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये सुरुवातीलाच 4थ्या दिवशी त्यांचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. त्यांच्या मागण्या ज्या आहेत निराधार बांधवांच्या, दिव्यांग बांधवांच्या या मांडलेल्या आहेत. तर नक्की त्यांनी काय म्हटलंय हे जाणून घेऊयात आणि नंतरनं याच्यावर पुढचं उत्तर काय असेल सरकारकडून, शासनाकडून आणि काय कारवाई केली जाऊ शकते, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे पाहू शकता आत्ता जवळजवळ 20-22 आजची तारीख पाहिली तर 25 तारीख आहे. 25 दिवस झालेले आहेत जून महिन्यासाठीचे. तरीही लाभार्थ्यांना मे आणि जून महिन्यासाठीच्या हप्त्याबाबत शासनाकडून कोणतंही प्रत्युत्तर किंवा महत्त्वाची माहिती, परिपत्रक काहीही जारी केलेलं नाही आहे. तर या संदर्भात सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. अशी सगळी महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि याच कारणामुळे व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सुरू करूयात. महत्त्वाची जी माहिती आहे यामध्ये पाहू शकता पावसाळी अधिवेशनासाठीचा 4था दिवस जो आहे हा सध्या सुरू आहे आणि 4थ्या दिवशी दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी उचलण्यात आलेल्या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी गेल्या अनेक दिवसांपासून अनुदान वाढीची मागणी जी आहे हे करत आहेत. विशेषतः दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर लाभार्थी यांना मिळणारी आर्थिक मदत वाढवावी अशी मागणी ही सातत्याने केली जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर अनेक लाभार्थ्यांनी प्रश्न विचारला की पावसाळ्या अधिवेशनामध्ये बच्चूभाऊ कडू हे हा विषय मांडणार का आणि सरकार यावर काय सकारात्मक निर्णय घेणार का. तर मित्रांनो, लाभार्थ्यांनो, यापूर्वी झालेल्या आंदोलनानंतरनं सरकारकडून अनुदान वाढीबाबत आश्वासन देण्यात आले होते आणि काही ठिकाणी 6,000 रुपयापर्यंत मदत देण्याची चर्चासुद्धा झाली होती. मात्र प्रत्यक्षात सरकारने टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचे धोरण सांगितले आणि काही प्रमाणामध्ये वाढ जाहीर करण्यात आली. तरीही लाभार्थ्यांची अपेक्षा अजून पूर्ण झाली नाही आहे. म्हणजे सध्या दिव्यांग बांधवांना 2500 हा लाभ करण्यात आला आहे आणि त्याचवेळी बाकीच्या लाभार्थ्यांना अजूनही 1500 रुपयेचा लाभ जो आहे हा वाढलेला नाही आहे. तर पावसाळी अधिवेशन हे सध्या सुरू असून 10 जुलैपर्यंत हे चालणार आहे आणि त्यामुळे आगामी दिवसांमध्ये या विषयावर आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे आणि लाभार्थ्यांना अजूनही आशा आहे की सरकार अनुदान आणि वाढीबाबत मोठा निर्णय घेईल. दरम्यान पाहू शकता महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे 4थ्या दिवशी बच्चूभाऊ कडू यांनी एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव जो आहे दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी मांडलेला आहे आणि त्यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यात सुरू असलेल्या शिवभोजन केंद्राच्या टेंडरमध्ये दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. म्हणजे जे शिवभोजनचं टेंडर आहे, शिवभोजन केंद्राच्या टेंडरमध्ये या लाभार्थ्यांना प्राधान्य द्यावं अशी त्यांनी मागणी केली आहे. आणि जर का आता शासनाकडे हा प्रस्ताव ठेवलेला आहे, शासनाकडे ही मागणी दिलेली आहे, जर का सरकारने हा प्रस्ताव मान्य केला तर दिव्यांग आणि विधवा महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते. तसेच रोजगाराच्या नवीन संधीसुद्धा त्यांच्यासाठी निर्माण होऊ शकतात. त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते आणि समाजामध्ये त्यांचं सशक्तीकरण होईल. बच्चूभाऊ कडू हे नेहमीच दिव्यांग, शेतकरी आणि वंचित घटकाचे प्रश्न प्रभावीपणे मांडत आले आहेत आणि त्यामुळे अनेक लाभार्थी यांच्याकडून या विषयावर सकारात्मक पाठपुरावा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या पाहिलं तर अधिवेशन सध्या सुरू असल्यामुळे सरकारकडून कोणताही अंतिम निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोणतीही अधिकृत घोषणा म्हणजे अजूनही घोषणा यामध्ये होऊ शकतात. तर महत्त्वाची अपडेट जी आहे सध्या समोर आली की सर्वात आधी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्याच्यानंतरनं ही झाली पहिली अपडेट. दुसरी गोष्ट म्हणजे लाभार्थ्यांना अजूनही जी पेन्शन आहे याबाबतचा कोणताही निर्णय दिलेला नाही आहे. सध्या पाहू शकता
जून महिना जवळजवळ संपत आलेला आहे. बहुतांश लाभार्थ्यांना जून महिन्यासाठीची पेन्शन मिळालेली नाही आहे. पोर्टलसुद्धा ठीक चांगल्या पद्धतीने काम करत नाही आहे. तर शासनाकडून या संदर्भात काहीतरी उत्तर देणं अपेक्षित आहे. लवकरच या संदर्भात महत्त्वाचे असे अपडेट प्राप्त होईल. तुम्ही त्या अगोदर सध्या तुमच्या हातामध्ये जे काही तुमची कागदपत्र अद्यापही तुम्ही जमा केले नसतील तर ते निराधार शाखेमध्ये जाऊन 30 तारखेपूर्वी जमा करू शकता. पेन्शनबाबत सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आल्यानंतरनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.